प्लीज आमच्यासाठी आम्ही सगळे आलो पहिले हॅलो सर आमच्यासाठी गडबड करू नका या की कामाने काय रजव तुम्ही कामाने तुम्ही इथं या की कामाने करू नका तुम्ही चला घ्या एक मिनिट आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ व्हावं अशा राज्य सरकारला आमच्या भावना माध्यम चळवळीत काम करून फार मोठं योगदान दिलेलं आहे लोकांना. ठीक आहे मागण्या पाठवतो शासनाकडे एकच सही केली आहे काय नमस्कार करण्याकरता सातारा येथे 17 तारखेला आपण हा मोर्चा आयोजित केलेला होता आणि सातारा जिल्ह्यात कानेकोपऱ्यातून आज या ठिकाणी आमचे मातंग बांधव माझ्या माता बहिणी बंधू सहकारी सर्वच आज या ठिकाणी एकजुटीनं उपस्थितीत राहिले. एवढ्या उन्हाच्या चटक्यामध्ये देखील आमच्या माया मावल्या रस्त्यानं येत होत्या. अनेक ठिकाणी त्या थांबल्या, पाणी पिल्या, काहींना चक्कर आली, तरी पण त्यांनी त्यांची हट्ट आणि जिद्द सोडलेली नाही. आज मला तुम्हा सर्वांना एवढं सांगू इच्छितो मी, या वर्गीकरणाचा विषय काय आजचा नाही. हा गेले 35 वर्षापासून अनेक लोकनेत्यांनी वर्गीकरण हा विषय घेऊन आपला लढा चालू ठेवलेला होता. परंतु आत्ताच माझ्या सहकारी मित्र कामानीने सांगितलं की 1 ऑगस्ट 24ला ज्या वेळेला हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आला त्यावेळेला आमच्या समाजाला एक आशेची किरण निर्माण झाली आणि ह्या गेले 2 वर्षात ठिकठिकाणी अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये लोकांनी एकजुटीनं मातंग समाज जमा करून चांगल्या पद्धतीचे त्यांनी मोर्चे आणि निवेदन सरकारला देण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, वर्गीकरण हे आमच्या 59 जातीच्या ह्याचा प्रश्न आहे, जीवनाचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये आम्हाला जे काय उर्वरित आमचे सर्व घटक आहेत, आमचे जे इतर बांधव आहेत, या सर्वांना एक चांगल्या पद्धतीचं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं वर्गीकरण व्हावं हीच आमची ह्या सरकारकडे मागणी होती आणि त्याकरता हा मोर्चा सातारा जिल्ह्यातून आम्ही चांगल्या पद्धतीनं काढण्याचं ठरवलं. आज मला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आजपर्यंत मातंग समाज हा कधीच एकजूट झाला नाही. आम्ही वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी एकत्रित येऊन आज या ठिकाणी मातंग समाजाचा हा मोर्चा काढण्यात आला. कारण वर्गीकरण ही सर्वांना महत्त्वाची गोष्ट आहे. आज आमचं आणि इतक्या वर्षापासून आम्ही काम करत आहे, परंतु आज आम्हाला कुठंतरी समाजाला न्याय मिळण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच आम्ही सर्व आज एकत्रित आमच्या हेवे दावे बाजूला ठेवून सर्व आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आणि हा मोर्चा सुरू केला. पुतळ्याला हार घालून राजवाड्यावरून हा पुतळा मिरवणूक आज कलेक्टर ऑफिसपर्यंत आणण्यात आली. आम्हाला रस्त्यातच कलेक्टर साहेब भेटले, त्यांनी निवेदन घेतलं आणि ते म्हणले माझ्या पद्धतीनं मी तुमचा रिपोर्ट चांगला शासनाकडे पाठवीन, त्याबद्दल दुमत नाही. आणि तसंच सातारा पोलीस निरीक्षक यांनीही आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. कुठेही आम्हाला मोर्चाला अडथळा आला नाही, कुठेही काय अडचणी निर्माण झाल्या नाहीत आणि शांततेच्या मार्गानं हा मोर्चा कलेक्टर ऑफिसपाशी येऊन आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. आज या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव चांगल्या पद्धतीनं
उन्हातानामध्ये आज आमच्याबरोबर राहून ह्या आमच्या न्याय हक्काचा लढा शासनापर्यंत पाठवण्यासाठी त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे. मी त्यांचाही आभारी आहे आणि या ठिकाणी आमचा सर्व समाज त्यांचा ऋणी राहील. आणि या मोर्चाला सर्व जिल्ह्यातून आलेल्या माझ्या बांधवांना आणि बहिणींना एवढं सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं आला त्या पद्धतीनं शांततेत आपल्या घरी जावा, काही गडबड करू नका आणि जाताना कुठल्याही गोष्टी अशा वेगळ्या घडू नयेत याची काळजी घ्यावी, एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय लहुजी. आज 17 जून रोजी समस्त सातारा जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं सामाजिक न्याय संघर्ष मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 रोजी 7 खंडपीठांनी जो अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करावं असा निर्णय दिला असताना इतर 6 राज्यामध्ये उपवर्गीकरण होत आहे आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये उपवर्गीकरण होण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. समस्त मातंग समाजाच्या वतीनं आणि अनुसूचित जातीतील 59 जातीच्या वतीनं आम्हाला एवढीच मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे की येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण उपवर्गीकरण करावं आणि समस्त मातंग समाज या महाराष्ट्र राज्यातला जो दयनीय अवस्थेत जीवन जगणारा मातंग समाज आहे त्याला न्याय द्यावा. ही भूमिका आज मोर्चाच्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांच्या समोर मांडलेली आहे. महाराष्ट्रातला संपूर्ण मातंग समाज आज रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणावर न्याय मागण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करत आहे. समान संधीची आरक्षणामध्ये समान संधी मिळावी ही भूमिका बाबासाहेबांची होती आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारी संविधानाची भूमिका घेऊन मातंग समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे. कुणाच्या विरोधामध्ये मातंग समाज लढत नाही किंवा कुणाचं द्या म्हणत नाही, फक्त आमच्या हक्काचं मातंग समाज मागत आहे. एवढंच या मोर्चाच्या निमित्तानं मी मागणी करतो. जय भीम, जय लहुजी. सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय संघर्ष मोर्चा हा यशस्वी झालेला आहे. मातंग समाज व इतर 58 जाती यांच्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण व्हावं यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यातून तमाम 11 तालुक्यातील मातंग समाजातील लोक व इतर 58 समाजातील लोक माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासाठी आले होते आणि चांगल्या पद्धतीचा मोर्चा झाला. जिल्ह्यातील समाज बांधव हा अतिशय चांगल्या संख्येनं माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर उपस्थित राहिला. त्यामुळं मी सर्वात प्रथम मातंग समाजाच्या सर्व बंधू आणि भगिनीचं तसंच उरलेल्या 58 जातीतील सर्व लोकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि राज्य सरकारला एक सूचना देतो. माननीय देवेंद्रजी, आपण हे आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करा, अन्यथा इथून पुढे होणाऱ्या तीव्र आंदोलनाला राज्य सरकारला सामोरे जायला लागेल आणि तर वेळ पडली तर त्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करू आणि त्याला कारणीभूत पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार राहील. जय भीम, जय लहुजी, जय शिवराय, जय अण्णा. संबंधित सातारा जिल्ह्यातील तालुके काबीश्वर असेल, वाई असेल, खंडाळा असेल, खाटाव असेल, मान असेल, फलटण असेल, कोरेगाव असेल, इथून सबंध मातंग समाज आज मोर्चासाठी बायका पोराशी इथं सातारमध्ये आलेला आहे. असल्या उन्हाच्या तडाख्यात आरक्षणासाठी मातंग समाज सातारमधच्या रस्त्यातून जवळजवळ मला वाटतं नगरपालिका, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. तसाच मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी आला. तिथून आम्ही कलेक्टर ऑफिस इथे आलो. तिथं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. आमच्या सबंध मातंग समाजाची एकच मागणी आहे, आरक्षण हे आम्हाला मिळालं पाहिजे, आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. आमच्या मुलाबाळांना शाळेच्या संधी मिळाल्या पाहिजेत, नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजेत आणि मातंग समाजाला न्याय मिळाला पाहिजे. ही मातंग समाजाची मागणी आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न आहे. त्यामुळे मातंग समाज आत्ताची ही सुरुवात झालेली आहे. मातंग समाज जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हजारोच्या संख्येने मुंबईपर्यंत जाऊन मोर्चा काढून आरक्षण मागणार आहे. तरी मातंग समाजाला न्याय मिळावा अशी मी सबंध मातंग समाजाकडून सरकारला मागणी करतो. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, असेच उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब, तसेच आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार वहिनी साहेब
यांनी मातंग समाजाला न्याय द्यावा अशी मातंग समाजाकडून मी इच्छा व्यक्त करतो. जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय शिवजी.